प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघूयात. तर इथे कापड बरोबर करून मी इथे रेष मारून घेतलेली आहे आणि इथे मागच्या साईडची पेपर कटिंग मी इथे घेतलेली आहे. तर ह्या प्रकारे ठेवून द्यायची आणि प्रिन्स कटसाठी अर्धा इंच इथं मी वाढवून घेतलेला आहे. मागच्या बाजूपेक्षा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपल्याला आणि आहे तसं पूर्ण मार्किंग करून घ्यायची. तर इथे मी पूर्ण आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याची पण रुंदी इथे त्यावर पण खूण करून घेतलेली आहे तशी मार्किंग पूर्ण आखून घ्यायची. तर ह्या साईडने इथे आपल्याला 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने टेप ठेवून खाली 10.5 इंचावर आपल्याला इथे खूण करून घ्यायची आणि इकडून आपल्याला 4 इंचावर एक खूण करून घ्यायची. तर इथे बघा मी ते 4 इंचावर खूण करून घेतलेली आहे आणि हे माप आपल्याला अशा जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने ही रेषा जोडून घ्यायची आणि इथे आपल्याला 2 इंचावर एक खूण करून घ्यायची. तर इथे 2 इंचावर घेतली आहे त्यामुळे इकडे पण आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडे 1 इंच आणि ही सरळ रेषा जोडून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी ते मापे टाकलेली आहेत आणि प्रिन्स कटचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर हलक्या हाताने असा प्रिन्स कटचा आकार इथे देऊन घेतलेला आहे मी. तर गळ्याचं माप टाकूयात. तर गळा आहे आपला इथं 6 इंच, तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 6.5 इंचावर मी खूण करून घेतली आणि ते बॉक्स आखून घेतला. म्हणजे आपण प्रत्येक ब्लाऊजला जसं माप टाकतो गळ्याचं त्याच पद्धतीने टाकायचं आहे आणि तुम्ही कोणत्याही गळ्याचा इथे आकार देऊ शकता. तर इथे मी डिझाईन गळ्याचा आकार दिलेला आहे आणि आहे तशी मार्किंग कटिंग करून घेतलेली आहे. तर इथे बघा प्रिन्स कटची कटिंग पूर्ण झालेली आहे.